Well, so now we will study about the different valves of the heart. Okay, different valves. So first of all, बेटा तुम्हाला हे माहित पाहिजे की what is exactly the meaning of valve. ठीक आहे, काय असतं लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं. Valves काय असतात बेटा? They are for what? Valves म्हणजे एक ज्याला आपण फ्लॅप लाईक स्ट्रक्चर घेतोय, दरवाजासारखं स्ट्रक्चर घेणार आहे. अँड इट इज ऑलवेज फॉर व्हॉट बेटा? फॉर विच डिरेक्शनल फ्लो बोललाय? युनिडिरेक्शनल की बाय डिरेक्शनल? काय घ्यायचंय? युनिडिरेक्शनल फ्लो ऑफ द ब्लड. युनिडिरेक्शनलचा अर्थ काय असणार आहे बेटा? की ब्लड जे तर एकाच डायरेक्शन मध्ये जाण्यासाठी व्हॅल्व्स असणार आहे. एकाच डायरेक्शन म्हणजे काय? इथे काय घेतलं होतं आपण? राईट ॲट्रिया. दिस इज व्हॉट बेटा? राईट वेंट्रिकल. दिस इज व्हॉट? लेफ्ट ॲट्रिया. दिस इज व्हॉट? लेफ्ट वेंट्रिकल. बरोबर. युनिडायरेक्शनल म्हणजे काय असणार आहे? की ब्लड जो आहे तर तो राईट ॲट्रिया कडून कुठे जायला पाहिजे? राईट वेंट्रिकल कडे. इथून पण काय असायला पाहिजे? दिस इज व्हॉट बेटा? युनिडिरेक्शनल फ्लो ऑफ ब्लड. बरोबर. जर ब्लड सपोज वापस असं गेलं, बॅक फ्लो, याला तुम्ही काय वर्ड घ्यायचाय? बॅक फ्लो. वापस चाललाय, सो दिस इज व्हॉट? बॅक फ्लो. जर बॅक फ्लो केलं तर तुम्ही युनिडिरेक्शनल बोलाल का? तर नाही. युनिडायरेक्शनल म्हणजे काय? एकाच डायरेक्शन मध्ये ब्लड जे येतं ते पुढे पुढे जायला पाहिजे. बॅक फ्लो हे अलाउड नाही आहे. ओके, ते एक डिसीज्ड कंडिशन असते. सो त्यासाठीच येतं बेटा. आठवा जरा, इथे आपण स्टडी केलं होतं लास्ट लेक्चर मध्ये. इथे काय प्रेझेंट असतात? व्हॅल्व्स असतात. काय प्रेझेंट असणार आहे? व्हॅल्व्स. राईट साइड मध्ये कोणतं व्हॅल्व घेतलं होतं आपण? ट्रायकस्पिड व्हॅल्व. या साइडला कुठलं व्हॅल्व घेतलेलं आहे आपण? बायकस्पिड व्हॅल्व आहे ते. ठीक आहे. बायकस्पिड व्हॅल्वचं अनदर नेम काय घेतलं होतं आपण? दॅट इज मायट्रल व्हॅल्व होतं ते. ओके, चल आता पुढची गोष्ट आहे बेटा, दॅट इज ऍक्च्युअली की फर्दर अजून खूप सारी व्हॅल्व्स प्रेझेंट असतात. Suppose for example, if I am taking here again the heart, सेम हीच डायग्राम पूर्ण चॅप्टर मध्ये तुम्हाला यूज करायची आहे. सारखी सारखी कुठलाही नीट मध्ये क्वेश्चन आला, काहीही कन्सेप्ट ते विचारत असतील तर साईडला एक छोटासा जो आहे तर हार्ट ड्रॉ करायचा आहे आणि त्याचे जे लेबलिंग्स असतील तर ते प्रॉपरली करून टाकायचे आहेत, म्हणजे तुमचा आन्सर चुकणार नाही. ओके, नेक्स्ट थिंग इट इज बेटा की हियर आय वॉन्ट टू शो यू अनदर काइंड ऑफ ऍक्च्युअली द व्हॅल्व. व्हॅल्व वन मोर विल बी देअर हिअर and one more will be there here. ठीक आहे, लक्षात घ्या. कसं असतं बेटा, इथे मी डायरेक्टली येणार तर आधी तुम्हाला डबल सर्क्युलेशन आपल्या हार्ट मध्ये असतं. तर ते कसं असतं तर ते बघू. मी वर्ड काय बोलली? डबल सर्क्युलेशन. डबल सर्क्युलेशन. सर्क्युलेशनचा मीनिंग जनरल काय असतं? सर्क्युलेशन. सर्क्युलेशन म्हणजे हा फ्लो मीन्स सायकलिंग टाइप बेटा. मीन्स एका पॉइंट पासून तुम्ही स्टार्ट करता आणि वापस फिरून जर तुम्ही वापस तिथेच येताय. सो दिस इज व्हॉट? सर्क्युलेशन. दिस विल बी व्हॉट बेटा? द सर्क्युलेशन. जर ब्लड ट्वाइस फिरतंय आपल्या हार्ट मधून, यू नो, सो दिस इज नोन ॲज व्हॉट? डबल सर्क्युलेशन. What is double circulation? When the blood is circulating through the heart twice, है ना, दोनदा, then it is known as what? Double circulation. So ते एकदा सांगते कसं असतं. सिंपल आहे बेटा की सपोज फॉर एक्झाम्पल दिस इज अवर हार्ट. इन द हार्ट यू नो बेटा, this is the right atria, right ventricle, then left atria and then the left ventricle. आपल्याला माहिती आहे बेटा राईट ॲट्रिया आणि राईट वेंट्रिकलच्या मध्ये here actually what is present? Tricuspid valve, and here it is bicuspid valve. Now you have to imagine one thing की बेटा सपोज हार्ट आहे आणि आपल्याला माहिती आहे की वेअर हार्ट इज प्रेझेंट इन द थोरॅसिक केज. कुठे असतं? आपल्या थोरॅसिक केज मध्ये प्रेझेंट आहे. आपण जे आहोत तर ऑफकोर्स थोरॅसिक केज, रिब केजचं स्ट्रक्चर कसं असतं ते पण आपण स्टडी केलेलं आहे. मग रिब केजच्या आतमध्ये आपण काय घेतले तर 2 लंग्स आहे आणि मध्ये कोण असणार आहे? हार्ट आहे. थोडंसं इमॅजिन करतोय आपण. रिबकेजच्या आतमध्ये कोण आहे? 2 मोठे मोठे लंग्स आहे. 2 लंग्सच्या मध्ये कोण आहे बेटा? आपला छोटासा हार्ट प्रेझेंट आहे. ठीक आहे, ते एक लक्षात घ्या. आता सेकंड थिंग, सपोज बेटा की मी आपले जे लंग्स आहेत ना, त्या लंग्सला मी थोडंसं बाहेरच्या बाजूला घेणार आहे. मग ते ओके, सपोज आय एम टेकिंग लंग्स ॲज हिअर. मी लंग्सला काय घेतलंय बेटा? या साइड मध्ये लंग्सला घेतलेलं आहे. ठीक आहे, ऍक्च्युअली हे 2 लंग्स, एक लंग इकडे एक लंग इकडे असतो. आता आपण काय करतोय की हिअर आहे ना, राईट ॲट्रिया मधून इथून ब्लड जे येतं ते इथे गेलं बेटा. इथून आता ब्लड, आता हे ऑलरेडी कोणतं ब्लड आहे बेटा? इट इज CO2 रिच ब्लड. कोणतं ब्लड आहे? CO2 रिच ब्लड. इथे पण कोणतं आहे? CO2 रिच ब्लड आहे. म्हणजे बेटा इथे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, CO2 जास्त आहे. CO2 जास्त आहे तर आपल्या त्या डिऑक्सिजनेटेड ब्लडला काय करायचंय? ऑक्सिजनेटेड करायचंय.
मग असा रेस्पिरेटरी ऑर्गन कोणता आहे आपल्याकडे जिथे ऑक्सिजन जास्त मिळणार आहे तुम्हाला? इट इज विच वन बेटा? बोलो. लंग्स. लंग्स आहेत, बराबर. सो हियर यू कॅन सी दे आर सेइंग की व्हेन द ब्लड फ्रॉम हियर टू हियर इट कम्स, फ्रॉम हियर, नीट लक्ष द्या, लंग्स किती आहे? 2 आहे, ठीक आहे. इथून ऍक्च्युअली आहे ना बेटा एक जी आहे पल्मोनरी एवोर्टा आपण बोलूया किंवा पल्मोनरी आर्टरी, एक वेसल असते ती अराइज होते. लक्षात घ्या, इथे जे ब्लड येत आहे ते आपल्याला बाहेर काढायचं आहे, ठीक आहे, बाहेर. आणि बाहेर काढून कुठे टाकायचंय? 2 लंग्स मध्ये. का लंग्स मध्ये? कारण लंग्स कोण आहेत बेटा? रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहे. तिथे काय प्रेझेंट आहे? ऑक्सिजन प्रेझेंट आहे. सो म्हणून आहे ना बेटा इथून ब्लड जे आहे ते जे बाहेर येत आहे, दिस इज नोन ॲज व्हॉट? इट इज नोन ॲज pulmonary artery, you can say, or you can use the word pulmonary aorta. कलर दिसतोय का? हा थोडासा ब्राईट वाला घेते. नाव फर्दर थिंग. आता एवोर्टा किंवा पल्मोनरी आर्टरी तर एकच आहे, पण लंग्स किती आहे बेटा? 2 आहेत, बरोबर. आता होतं कसं तर ते सांगते. आता इथे जे ना ही जी एकच आहे तिचे 2 ब्रांचेस करावे लागतील, कारण इथून जे ब्लड येत आहे हे ब्लड 2 लंग्सला द्यायचंय, तर 2 ब्रांचेस. सो समजा बेटा मी इथे एक ब्रांच घेतली आहे, हे असं करते. आता बघा ब्रांच मी कसं ड्रॉ करते. सो इट विल बी लाईक दिस. दिसलं का? लक्षात आलंय काय होत आहे? ठीक आहे. सो लेफ्ट वेंट्रिकल मधून ब्लड बाहेर येत आहे, पल्मोनरी एवोर्टा किंवा आर्टरी इथे वर्ड यूज करू. इथून जे आहे तर तिचे 2 ब्रांचेस होतात, यांना पल्मोनरी आर्टरीजच बोलायचं आहे. आणि मग आर्टरीज जे येतात त्यांचं डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन कुठे जाणार आहे बेटा? टुवर्ड्स द लंग्स मध्ये जाते. लंग्स मध्ये तिथे काय होईल? एक्सचेंज ऑफ गॅसेस. लंग्स मध्ये काय होत आहे बेटा? एक्सचेंज ऑफ गॅसेस. म्हणजे इथून या ब्लड मध्ये जे ऑक्सिजन CO2 आलेला आहे तो लंग्सला दिला जातो, एल्व्हिओलायला, आणि एल्व्हिओलाय कडून काय घेतलं जातं बेटा? ऑक्सिजन. हे एकदम डिटेल मध्ये रेस्पिरेशन चॅप्टर मध्ये आहे, डिफ्युजन कसं होतंय ऑफ गॅसेस, ठीक आहे. मग फर्दर आपण काय बघतो बेटा की इथे जे आहे तर ब्लड जो आहे, ओके, सो ब्लड आता इथे काय झालेलं आहे? सो इट विल बी ऍक्च्युअली, मला थोडासा कलर ब्राईट बघताय, तर इथे जे तर ब्लड ऑक्सिजनेटेड झालेलं आहे. आता इथून ऑक्सिजनेटेड ब्लड, नीट लक्ष द्या, मला इकडून घेऊन मला इथे पाठवायचंय. कुठे पाठवायचंय? लेफ्ट ऍट्रिया मध्ये पाठवायचं आहे. मग मी काय करणार आहे बेटा की ही एक लंग आहे, हा, एका लंग कडून 2 जे आहे तर पल्मोनरी वेन्स घेणार आहे. सपोज आता ही एक वेन आली आहे, समजा आता तिला मी व्यवस्थित अजून ड्रॉ करते. सो सपोज इट इज लाईक दिस. ही एक वेन आहे बेटा. दुसऱ्या याच्यातून पण ही दुसरी आलेली आहे. अशी आता मी परत गोल असं करते, ठीक आहे. एका लंग कडून किती आलंय? यांना मी काय बोलते? दिस इज व्हॉट बेटा? दिस इज ऍक्च्युअली द पल्मोनरी वेन्स आहेत. पल्मोनरी वेन्स. इकडे कोण होतं? पल्मोनरी आर्टरी होते, ठीक आहे. आता तुमच्या माइंड मध्ये एक क्वेश्चन येत असेल, बघा आता हा दुसरा लंग येते. दुसऱ्या लंग कडून पण परत जे येतं बेटा एक वेसल आली आहे आणि परत येतं दुसरी वेसल, लाईक दिस. हाऊ मेनी टोटल पल्मोनरी वेन्स आर देअर? बोलो किती आहे? 4, राईट. 4 विल बी देअर. टोटल 4 पल्मोनरी वेन्स विल अराइज, है ना, फ्रॉम बोथ द लंग्स. एका लंग कडून किती? 2, दुसऱ्याकडून किती? 2, टोटल 4 कुठे जातात बेटा? लेफ्ट ऍट्रिया मध्ये. पण लक्षात घ्या हे कुठलं ब्लड घेतात? ऑक्सिजनेटेड की डिऑक्सिजनेटेड? इट ऑक्सिजनेटेड. व्हेरी गुड. ऑक्सिजनेटेड ब्लड. का? कारण लंग्स मध्ये काय झालेलं आहे? एक्सचेंज ऑफ गॅसेस झालेले आहे. सो पल्मोनरी वेन्स कुठला ब्लड घेतात बेटा? O2 रिच ब्लडला कॅरी करतात. पुढची गोष्ट बेटा, आता ऑक्सिजनेटेड ब्लड तर आलं कुठे? इथे लेफ्ट ऍट्रिया मध्ये. लेफ्ट ऍट्रिया मधून ब्लड कुठे जाणार आहे बेटा? थ्रू मायट्रल व्हॅल्व इन द लेफ्ट वेंट्रिकल, ठीक आहे. आता हे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे अँड यू ऑल नो बेटा की आपल्या पूर्ण बॉडीच्या प्रत्येक सेलला ऑक्सिजनेटेड ब्लडची गरज आहे, राईट. इट मीन्स आपला जो हार्ट आहे जो ब्लडला पंप करतोय तर ते ब्लड जे ना इट शुड रीच ईच अँड एव्हरी सेल ऑफ अवर body. Okay, so now what happens ki this oxygenated blood from left atria it will go towards where? Left ventricle. From the left ventricle it will come out. ठीक आहे, ते आता बाहेर येणार. पण जेव्हा ते बाहेर येईल बेटा, सो त्यावेळेस ऍक्च्युअली इथे मी जे आहे ना तर एक हे ड्रॉ करते, चुकलं. सो हिअर इट विल बी हाव. सो सी हिअर,
Here it is actually, this is known as what? The pulmonary. Here it is actually known as the systemic. इकडे pulmonary होते, इथे कोण आहे बेटा? That is systemic aorta. What it is? Systemic aorta. It is. ठीक आहे. मग आता ब्लड जे आहे तर बेटा, सो ब्लड कुठे येत आहे? ब्लड जो आहे तर ऑक्सिजनेटेड ब्लड. हियर विच ब्लड इज देअर? O2 rich blood. Here also which blood? O2 rich blood. O2 rich blood, from here it is going here, from here it is going out to where beta? Towards the systemic aorta. आता नाव बघा कसं दिले, सिस्टेमिक एवोर्टा. बेटा हार्ट कडून ब्लड वेसल बाहेर निघताना ही एकच आहे, है ना, आणि हिच्यापासून आपल्या पूर्ण जे आहे तर बॉडीच्या ट्रिलियन्स ऑफ सेल्सला ब्लड सप्लाय करायचं आहे. देन ऑफकोर्स यू नो ह्या सिस्टेमिक एवोर्टा जी एकटी आहे तिचे काय होणार आहे? ब्रांचेस. इट विल डिवाइड अँड रिडिवाइड. ही काय होईल बेटा? एवोर्टाचे काय होणार आहे? त्याचे डिव्हिजन्स अँड रिडिव्हिजन्स. लक्षात घ्या, डिव्हिजन्स रिडिव्हिजन्सला काय लिहिणार आहे आपण? सो फर्स्ट ऑफ ऑल ज्या वेळेस आपण ना एवोर्टा घेतो बेटा, एवोर्टाचे जे ब्रांचेस असतात ना, तर त्याला आपण पहिल्या ज्या ब्रांचेस असतात दे आर नोन ॲज व्हॉट? आर्टरीज. आर्टरीजच्या ब्रांचेसला काय बोलणार आहे बेटा आपण? आर्टेरिओल्स. काय बोलतोय आपण? आर्टेरिओल. आणि आर्टेरिओल्सच्या ब्रांचेसला फर्दर आपण काय बोलणार आहे? दे विल बी द कॅपिलरीज. कोण असतात बेटा? कॅपिलरीज. इथपर्यंत लक्षात घ्या. सगळ्यात पहिले कोण आहे? एवोर्टा. एवोर्टा नंतर कोण आहे बेटा? त्याचे ब्रांचेस कोण आहे? आर्टरीज. आर्टरीज नंतर कोण आहे? आर्टेरिओल्स. आर्टेरिओल्स नंतर कोण असणार आहे? द कॅपिलरीज विल बी देअर. इथे आता एक प्रॉपर नीट लक्षात घ्या. हिअर द ब्लड विल बी, इथे आपण कोणता घेतोय? O2 रिच. इथे कोणता घेतोय? O2 रिच. इथे पण कोण आहे बेटा? O2 रिच. आणि इथे कोण आहे? O2 रिच आहे. ठीक आहे. आता इथे मेन गोष्ट घडणार आहे ऍट द लेवल ऑफ कॅपिलरी. कॅपिलरीज आणि हे जे सपोज दीज आर व्हॉट बेटा? सेल्स. ही लोक कोण आहे? सेल्स आहेत. ऍक्च्युअली सेल्स मध्ये ऑलरेडी आहे ना CO2 बनलेला आहे. व्हॉट इज देअर? CO2 इज ऑलरेडी प्रेझेंट. मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट येतोय बेटा CO2, सेल्स मध्ये ऑलरेडी असतो. मग आता ही जी कॅपिलरी आहे बाळा, ही कॅपिलरी आहे सपोज, तर ती ब्लड घेऊन जे सेल्स पर्यंत जातात. मग इथून काय होणार आहे? हिच्यामध्ये तर O2 आहे, सेल्स मध्ये कोण आहे? CO2 आहे. सो देअर विल बी व्हॉट? देअर विल बी एक्सचेंज ऑफ गॅसेस. तिथे काय असणार आहे? एक्सचेंज ऑफ गॅसेस विल बी देअर. म्हणजे ह्या कॅपिलरीज मध्ये जे O2 आलेला आहे, इथून वरपासून जे O2 आलेला आहे, O2 आता कुणाला दिला जातो बेटा? सेल्सला. सेल्स कडून काय घेतलं जात आहे? तर सेल्स कडून जे आहे तर ते CO2 घेतला जाईल. मग इथून ब्लड जे येतं ते काय बनतं? डिऑक्सिजनेटेड. आतापर्यंत ऑक्सिजनेटेड होतं, ऑक्सिजन सेल्सला दिला गेला. आता काय बनतंय ब्लड? डिऑक्सिजनेटेड. मग हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड असतील बेटा, तर ते कोण कलेक्ट करताय? व्हेन्युल्स. कॅपिलरीज कंटिन्यू होतात व्हेन्युल्स मध्ये. इथे मी ब्लड लिहिते CO2 रिच ब्लड. व्हेन्युल्स सगळे जमा होतात, जॉईन होतात अँड दे विल फॉर्म व्हॉट? वेन्स. वेन्स फॉर्म करतात. आता लक्षात घ्या बेटा, आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या पण वेन्स आहेत या सगळ्या आता जॉईन होतील. जॉईन होताना जॉईन होऊन फक्त जे तर 3 मेजर वेन्स ते फॉर्म करणार आहे. कशा असतात तर ते सांगते. लिसन. सपोज इफ दिस इज अ मॅन, जस्ट एक इमॅजिन करायचं आहे. ठीक आहे. मॅन इज देयर. In this beta you can see I am drawing here. What is this? This is anyone? बोलो काय असणार आहे? This is what? Diaphragm. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर करायची आहे फक्त. इथे मी काय घेतलंय बेटा? डायफ्रॅग. डायफ्रॅग काय? Anyone? What is diaphragm? It is which muscle? Is it vertical or it is transverse? कशी वाटते? ट्रान्सवर्स. येस. डायफ्रॅम कशी बेटा? ट्रान्सवर्स आहे. ठीक आहे. डायफ्रॅमच्या वरचा पार्ट कोण आहे? आपला थोरॅसिक अँड दॅन द ऑफकोर्स येतं हेड रिजन, अप्पर लिंब आहे एक्सेट्रा. आणि डायफ्रॅमच्या बिलोचा पार्ट तुम्ही बघू शकता. नाउ व्हॉट हॅपन्स ना एक्झॅक्टली बेटा? द पार्ट ऑफ द बॉडी, नीट लक्ष द्या हा. सो द पार्ट ऑफ द बॉडी विच इज बिलो डायफ्रॅम. इमॅजिन करायचं, डायफ्रॅमच्या बिलो जेवढे पण पार्ट्स ऑफ द बॉडी आहे त्याच्या ज्या वेन्स असतील त्या सगळ्या जॉईन होतील. वेन्स काय होणार आहे? जॉईन. एक दुसऱ्याला कनेक्ट होत आहे आणि एक मेजर वेन बनवतात. म्हणजे त्यांचं सगळं डिऑक्सिजनेटेड ब्लड जे तर पायाखाली, डायफ्रॅमच्या बिलो जेवढे पण बॉडी पार्ट्स आहे ते सगळे जे तर तिथल्या ज्या वेन्स असतील पायाच्या एक्सेट्रा, तर ते सगळ्या जॉईन होतील. ते सगळं डिऑक्सिजनेटेड ब्लड
कॅरी करताय आणि कॅरी करून ते सगळं त्यांचं डिऑक्सिजनेटेड ब्लड एकाच व्हेन मध्ये देतील. अँड यू विल कॉल दिस व्हेन ॲज व्हॉट बेटा? इन्फिरियर वेना कावा. काय बोलणार आहे तुम्ही तिला? इन्फिरियर वेना कावा बोला बेटा. इन्फिरियर म्हणजे काय? बिलो द डायफ्रॅम. ठीक आहे, लक्षात आलंय मला काय म्हणायचंय? आपलं एम काय बेटा? की पूर्ण बॉडीमध्ये जिथे पण जेवढे पण डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे सगळा कलेक्ट करा आणि कुठे टाकायचं आहे आपल्याला? त्याला हार्ट मध्ये टाकायचं आहे, बरोबर. म्हणून जे आहे तर बिलो द डायफ्रॅम जेवढे पण बॉडी पार्ट्स असतील त्यांच्या ज्या व्हेन्स असतील ज्यांनी त्या पार्ट मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट केलंय या सगळ्या जॉईन होतील आणि जॉईन होऊन काय फॉर्म करतील बेटा? इन्फिरियर वेना कावा फॉर्म करतील. आफ्टर दॅट सेम डायफ्रॅमच्या वरती, लक्ष द्या इथे ह्या पॉइंटकडे, डायफ्रॅमच्या वरती एक्सेप्ट एक बॉडी पार्ट सोडून, सेंटर मध्ये मी घेते बेटा, आपण मोस्टली बोलतो लेफ्ट मध्ये हार्ट नाही, इट इज वेअर इन द मिड थोरॅसिक रिजन. हार्ट कुठे प्रेझेंट आहे? मिड थोरॅसिक प्रेझेंट आहे ते. ठीक आहे, सो हार्ट सोडून डायफ्रॅमच्या वरती जे पण बॉडी पार्ट्स येते, थोरॅसिक रिजन है ना, हेड रिजन, अप्पर लिंब असणारे हे सगळे फक्त एक सोडून, विच वन बेटा? दॅट इज द हार्ट. हार्ट सोडून बाकी सगळे जेवढे पण पार्ट्स आहेत तिथले जेवढे पण वेन्स असतील ते विल जॉईन आणि ते जॉईन होऊन त्यांचं सगळं डिऑक्सिजनेटेड ब्लड, सगळं हात सगळं 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 डिऑक्सिजनेटेड ब्लड जॉईन होऊन एकाच मेजर वेन मध्ये जाणार आहे. अँड विच वन इट इज? आता याच्यावरती आहे तर काय बोलणार? येस, सुपिरियर. येस, पुढे बोला सुपिरियर. पुढे काय बेटा? वेना अँड कावा. आलं का लक्षात? याच्या खाली काय? इन्फिरियर वेना कावा. याच्या खाली काय? वरती कोण बेटा? सुपिरियर वेना कावा. क्लिअर? आता एक उरलाय. एक कोण आहे? हा जो आहे हार्ट. नीट लक्षात घ्या, हार्टची वॉलची गोष्ट करते मी. हार्टची काय करते मी? वॉलची गोष्ट. हार्टची जी वॉल आहे तिचं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड असेल ते कोण कलेक्ट करते? कोरोनरी सायनस. कोण असणार आहे बेटा? इट विल बी कोरोनरी सायनस. इज दिस क्लिअर? सुपिरियर वेना कावा, इन्फिरियर वेना कावा आणि कोण आहे बेटा? कोरोनरी सायनस. पूर्ण बॉडी मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट झालं का? झालंय. झालंय का प्रतीक? झालंय ना. हे जे आहे ते याच्या खालचं कोणी कलेक्ट केलंय? इन्फिरियर वेना कावा. डायफ्रॅमच्या वरचं पूर्ण हार्ट सोडून कोणी कलेक्ट केलंय? सुपिरियर वेना कावा. बरोबर. उरला कोण? फक्त हार्ट. हार्टचं मी आतमधले चेंबर्सची गोष्ट नाही करत आहे, मी कुणाची गोष्ट करते? हार्टच्या वॉलची गोष्ट करते. त्या वॉल मध्ये जे मसल आहे, कारण हार्ट कशाने बनलाय? कार्डियाक मसलने. हार्ट कशाने बनलेला आहे? कार्डियाक मसलने. त्याचं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कोणती वेन कलेक्ट करणार आहे? तिला बोलायचं कोरोनरी सायनस. इथपर्यंत लक्षात आलंय? मग आपण काय बघतोय बेटा? पूर्ण बॉडी मधलं CO2 रिच ब्लड कलेक्ट झालं. आता ते ज्याच्यामध्ये CO2 जास्त आहे मग आता त्या ब्लडला आपल्याला काय करायचंय? ऑक्सिजनेटेड. डिऑक्सिजनेटेडचं काय करायचंय? ऑक्सिजनेटेड. मग ऑक्सिजनेटेड साठी काय करणार बेटा? हे तीन ज्या मेजर वेन्स आहेत त्या येतात आणि त्या कुठे जाणार आहे? हे इथून इथून हे जे आपण कलेक्ट केलंय दे विल कम हिअर. व्हॉट इज दिस? दिस इज राईट ॲट्रिया. सो सुपिरियर वेना कावा, इन्फिरियर वेना कावा अँड व्हॉट? कोरोनरी सायनस. लिसन बेटा, हे मी फक्त सिंपल तुम्हाला समजण्यासाठी यांचे पोझिशन्स मी इथे टाकलेल्या आहेत. सुपिरियर वेना कावा, इन्फिरियर वेना कावा आणि कोरोनरी सायनस. इथून आपण घेतल्या होत्या सिस्टेमिक एवोर्टा. बरोबर. परत बघा, इथून जे आहे तर सिस्टेमिक एवोर्टा आली. सिस्टेमिक एवोर्टाचे मी काय केलं होतं बेटा? सिस्टेमिक एवोर्टाचे जे तर मी ब्रांचेस केले त्याचे काय बनल्या? खूप साऱ्या आर्टरीज. मग काय बनले? आर्टेरिओस. मग काय बनले? कॅपिलरीज. कॅपिलरीज आणि सेल्स मध्ये काय झालंय? एक्सचेंज ऑफ गॅसेस झालेले है ना. हे जे एक्सचेंज ऑफ गॅसेस असं हे फक्त कॅपिलरीजच्या लेवलवरती होते, इथे 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 होत नाही. फर्दर काय बघतोय बेटा? इथे एक्सचेंज झाल्यानंतर कॅपिलरीजचं कन्व्हर्जन कशात होत आहे? दॅट इज वेन्यूज. ऍक्च्युअली कंटिन्यू असतात त्या वेन्यूज. वेन्यूज जॉईन होऊन काय बनतात? वेन्स बनतात. मग आपण काय बघतोय? बिलो द डायफ्रॅम जेवढ्या पण वेन्स असतील ते जॉईन होऊन एकच वेन बनते मेजर. कोण? इन्फिरियर वेना कावा. व्हेरी गुड. याच्यावरचे कोण बनतात? सुपिरियर वेना कावा. हार्टची वॉलची कोण बनते? कोरोनरी सायनस. या तीन मेजर वेन्स झाल्या, त्या ब्लड कलेक्ट करतात आणि कुठे टाकलं बेटा त्यांनी? इथे राईट ॲट्रियामध्ये. आले का? येस. मग आता परत पुढची गोष्ट, इथून ब्लड आलं डिऑक्सिजनेटेड, इथून कुठे गेलं? इथे. राईट. फ्रॉम हिअर अगेन इट इज गोइंग वेअर बेटा? बोलो. लंग्स मध्ये. लंग्स मधून वापस कुठे? इथे. इथून इथे. हे लक्षात आलंय? व्हॉट इज दिस?
डबल सर्क्युलेशन, डबल सर्क्युलेशन, डबल सर्क्युलेशन. कसं असणार आहे डबल, कसं आहे? सो हिअर यू कॅन सी इथून डिऑक्सिजनेटेड राईट ॲट्रिया मधून कुठे गेलंय? राईट वेंट्रिकल मधून, म्हणजे हार्ट इथून गेलंय लंग्स मध्ये, लंग्स मधून कुठे गेले? परत हार्ट. हा एक सर्क्युलेशन म्हणून कन्सिडर करायचं. दिस इज पल्मोनरी सर्क्युलेशन. प्रतीक परत सांगते. सपोज फॉर एक्झाम्पल परत एकदा जे तर आपण इझी वाला घेऊ. ओके, सपोज हिअर बेटा ऍड करते. सपोज हिअर इफ यू आर टेकिंग डबल सर्क्युलेशन मध्ये ब्लॅक गेला. सो इथे आता बघू शकता तुम्ही की इफ दिस वन ब्लड जे येतं बेटा, इथे आता मी लंग्स घेते. ठीक आहे, दीज आर व्हॉट? लंग्स. ब्लड इफ इट इज कमिंग फ्रॉम हार्ट टू, कुठे गेला? हार्ट टू लंग्स आलाय. आणि लंग्स कडून ब्लड परत कुठे चाललंय बेटा? हार्ट कडे. ठीक आहे, हार्ट कडून ब्लड कुठे गेले? लंग्स मध्ये. लंग्स कडून कुठे गेले? हार्ट मध्ये. याला आपण काय बोलणार आहे? सर्क्युलेशन. फ्रॉम हार्ट टू लंग्स, फ्रॉम लंग्स टू अगेन हार्ट. ही गोष्ट वेगळी की पाथ वेगळा आहे. लेफ्ट राईट वेंट्रिकल टू लंग्स, राईट दॅन लंग्स टू व्हॉट बेटा? दॅट इज द लेफ्ट ॲट्रिया. पाथ वेगळा आहे. पण हे काय घ्यायचंय? हार्ट टू लंग्स, लंग्स टू अगेन हार्ट. ठीक आहे, सो सपोज हार्ट आहे टू लंग्स, लंग्स टू हार्ट. वापस आला ना, तर म्हणून मग याला आपण आता लंग्स कन्सिडर करताय. सो दिस इज नोन ॲज व्हॉट? द पल्मोनरी सर्क्युलेशन. दिस इज व्हॉट बेटा? पल्मोनरी सर्क्युलेशन. दुसरा जो सर्क्युलेशन असेल इट विल बी दिस वन. मग इथे आपण जेव्हा ब्लड घेतोय, कुठून? इथे घेताय ना, लेफ्ट वेंट्रिकल. लेफ्ट वेंट्रिकल कडून बाहेर आलंय. कुठे गेलंय? पूर्ण बॉडीच्या सेल्स मध्ये. ऑक्सिजनेटेड ब्लड ट्रिलियन्स ऑफ सेल्सला सप्लाय करतोय. तिथून डिऑक्सिजनेटेड ब्लड वापस कुठे आलंय बेटा? दॅट इज इन द राईट ॲट्रिया. म्हणजे हार्ट कडून बॉडी, बॉडी कडून वापस कुठे? हार्ट कडे. ठीक आहे, सो हिअर यू कॅन से हार्ट. हार्ट कडून बॉडी घेतली आहे बेटा, मीन्स सिस्टम्स. अँड इथून अगेन काय घेतोय आपण? हार्ट. सो दिस इज नोन ॲज विच सर्क्युलेशन बेटा? इट इज नोन ॲज द सिस्टेमिक सर्क्युलेशन. काय बोलायचंय? सिस्टेमिक सर्क्युलेशन. ठीक आहे, म्हणून हे दोनदा ब्लड फिरतंय. So that is why it is known as what? The double circulation. Is this clear beta? Okay. चलो, then here we will stop. Next lecture मध्ये बाकीचे valves वगैरे घेऊया मग आपण. Thank you.